ए मिट्टू, खा 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 शेंगदाणे खा बघ. छान आहेत, मस्त आहेत, छान छान आहेत. खा 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 लवकर खा. कुठून आवाज येतोय? कोण बोलतय? शिटी पण कधी कधी येत नाही. काय ऐकतोय? काय रे, काय ऐकतोयस? खा शेंगदाणे खा. गुड बॉय, गुड बॉय मिट्टू, गुड बॉय. खा 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 खा. गेला. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही एक ट्रिक आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की मला जो पायांचा पाठीचा त्रास झाला आहे, तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं आहे की जड उचलायचं नाही, खाली वाकायचं नाही, बेंड व्हायचं नाही. अरे एवढं सगळं करायचं नाही तर काम करायचं तरी कसं, हा प्रश्न उद्भवतो. पण असो, आपण आपल्या ट्रिक्स शोधायच्या त्याच्यामधून की कशाप्रकारे आपण आपली कामं करायची. तर असं मी हे तुम्हाला सांगते, ही जी गोष्ट आहे ना, ही मला खूप फायदेशीर ठरली. पहिले पण मी करायची, पण मी मध्यंतरी विसरली होती आणि आता पुन्हा ना मी हे चालू केलं आहे आणि तुम्हाला सांगते, इतका मला पायांना आणि कमरेला आराम मिळतो याच्यामुळे. पाणी जितकं तुम्हाला पायांना सहन होईल ना, तितकं गरम पाणी घ्यायचं. त्यामध्ये जमत असेल तर इप्सम सॉल्ट म्हणून मिळतं, मीठ असतं ते एक प्रकारचं. ते खूप मस्त असतं, ते खूप बेनिफिशियल असतं. त्याने आपल्या पायांना खूप आराम मिळतो. किंवा साधं जे खडा मीठ आहे ना, ते घ्या, लिंबू टाका, थोडासा कापूर टाका आणि याच्यामध्ये पाय तुमचे बुडवून जवळपास तुमचे अर्धे पाय तरी बुडतील इतकं पाणी घ्या. आणि तुम्ही हे ना सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळा तरी करा. बघा, ज्यांना ज्यांना पायाचे दुखण्याचे वगैरे त्रास आहेत ना, ते खूप 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 प्रमाणात कमी होतात. कारण आपल्या बहुतांशी ज्या नसा आहेत ना, त्या सगळ्या आपल्या पायामधून कनेक्ट होत असतात. तर त्याच्यामुळे तिथे जेव्हा आराम मिळतो ना, तर तुमच्या डोक्यापर्यंतच्या नसांना आराम मिळतो. तर मला तरी खरंच आराम वाटतो आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. तर आपल्या ज्या रोजचे दुखणं असतात, तर त्याला डॉक्टर तर करायचाच, पण त्याचसोबत आपले जे हे काही घरगुती छोटे छोटे उपाय आहेत ना, तर ते पण करून बघायचे. कधीकधी त्यांनीसुद्धा आपल्याला खूप आराम मिळतो. तर आज मी ना ह्या तुळशींना सगळ्या खत घालणार आहे. तर बघा तुम्ही, मी तुळशींची जी माती आहे ती साईडने मी खुरपते आहे. तर तुम्ही बघू शकता की माती किती भुसभुशीत आहे. तुळशी कधी पटकन मरतात, जेव्हा माती आहे ना आतमध्ये अगदी दगडासारखी कडक होऊन जाते. जेव्हा तुम्ही माती बनवताना, तुळस लावताना, तर तेव्हाच त्याच्यामध्ये जे कोकोपीट आहे ते तुम्ही थोडं मिक्स केलं. जेवढी माती त्याच्या 1/3 म्हणजे 1/3 तुम्ही कोकोपीट मिक्स करा आणि खत मिक्स करा लावतानाच. तर ही माती ना अशी छान भुसभुशीत राहते आणि मध्ये मध्ये त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर तुम्ही खतं घातलीत, तर तुमची माती आणखीन अशा प्रकारे व्यवस्थित राहते आणि म्हणून तुळशी चांगल्या राहतात. आता इथे हा जो माझा गॅलरीचा पोर्शन आहे, तर इथे अजिबात ऊन येत नाही, पण तरीही तुळशी किती छान वाढत आहेत तुम्ही बघू शकता. तर तुम्ही जशी काळजी घ्याल झाडांची, तशी झाडं छान राहतात. आणि तुळशींमध्ये पाणी घालताना ना अशा प्रकारे संपूर्ण म्हणजे थोडं भरलेलं पाणी घाला, म्हणजे ते खालपर्यंत पुरतं. नाही तर काय होतं, फक्त वरची माती ओली होते. आपण काही काही जण काय करतात, फक्त एकच तांब्या पाणी घालतात, पण त्याच्यामुळे काय होतं, फक्त वरच्या लेअरला ओलावा येतो आणि खालची माती कडक कडक होत जाते आणि त्यामुळे तुळशी जी मुळं आहेत, ती मुळं लवकर सडायला किंवा खराब व्हायला सुरुवात होते. आणि कुठल्याही प्रकारचं जेव्हा आपण खत घालतो झाडांना, तर त्यानंतर पाणी अवश्य घाला. पुन्हा जे आपण खत घालतो आहे, तर ते खत झाडाच्या बाजूने घालायचे, म्हणजे अगदी मुळाशी नाही घालायचं आहे. तर आज ना मी हे तांदूळ मागवले होते. म्हणजे जे डोश्याचे किंवा इडलीचे जे तांदूळ असतात ना, ते थोडे वेगळे असतात. जाडे तांदूळ येतात, त्यांना उकडा तांदूळसुद्धा म्हणतात. तर ते तांदूळ मी मागवले आणि थोडे त्यामध्ये काय करायचे, आपले जे घरातले तांदूळ असतात ना साधे, ते थोडेसे मिक्स करायचे. म्हणजे आपलं जे इडलीचं किंवा डोश्याचं बॅटर आहे, ते खूप छान बनतं.
एक ग्लास जर तुम्ही तांदूळ घेतला तर त्याच्या 1/3 म्हणजे 1/3 तुम्हाला जी उडदाची डाळ आहे ना ती घ्यायची असते. तर अशा प्रकारे स्वच्छ धुवून हे मी दिवसभर ठेवते. त्यानंतर रात्री वाटते आणि पुन्हा रात्री ते पीठ फॉर्मेंट होण्यासाठी ठेवून देते. तर रोज सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला काय करायचं? एक दिवस पोहे, एक दिवस उपमा, एक दिवस चिला, एक दिवस पराठा. पण कधी-कधी आपल्या ज्या रात्रीच्या पोळ्या असतात, तर त्या राहतात. तर त्यांचं काय करायचं? आता माझ्याकडे तर पक्षी असतात, त्याच्यामुळे ते खातात. पण ते पण बिचारे खाऊन किती पोळ्या खाणार आहेत? तर कधी-कधी खूप जास्तीच्या पोळ्या होऊनही जातात. तर पोळीचा सगळ्यात बेस्ट उपयोग मी तुम्हाला सांगते, की जो आम्ही बऱ्याच वेळा करतो. फोडणीची चपाती किंवा फोडणीची पोळी असं आपण म्हणतो. तर खूप भारी लागतं. सकाळचं नाश्ता पण होऊन जाईल, तुमच्या पोळ्या पण संपून जातील आणि आपलं सगळंच काम होऊन जातं. तर पोळ्या आहेत ना अशा बारीक-बारीक करायच्या मिक्सरमध्ये. मिक्सर म्हणजे पहिले बारीक करून घ्यायच्या. एकदम तुम्ही अख्ख्या-अख्ख्या टाकल्यात तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यामध्ये मी हळद घातली आहे, थोडंसं धना पावडर घातले आहे, लाल तिखट घातलं आहे आणि मीठसुद्धा तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं ह्यात घाला. तुम्ही जर पोळ्या करताना आधी मीठ घातलं असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही मीठ घाला. आता हे मिक्सरला लावायचं आणि थोडं-थोडं हळूहळू करून तुम्ही वाटायचं. असं थोडंसं जाडं भरडं असलं पाहिजे. अगदीच एकदम पावडर करू नका, कारण मग ते खाताना आपल्याला चांगलं लागत नाही. तर जसं आपण पोह्यांना फोडणी देतो ना, तर मी त्याच प्रकारे ह्यालासुद्धा फोडणी देते. थोडंसं जिरं टाकते, मोहरी टाकते, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालते, कांदा घालते आणि तिखट तर आपण घातलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये मिरची काही घालत नाही. तर हा कांदा थोडासा असा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे सगळं वाटलेलं आहे तर ते म्हणजे फोडणीची जी पोळी आहे तर ती सगळी आपण याच्यामध्ये घालायची आणि थोडा वेळ हलकं ह्याला हलवत राहायचं. ह्याला झाकण वगैरे ठेवू नका, नाहीतर मग पोळी अगदी कधी-कधी चिवट किंवा कडक व्हायचे पण चान्सेस असतात. तर अशा प्रकारे आता आपलं रात्रीचं कधी काही राहतं तर ते आपण दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे नाश्त्यासाठी त्याचा वापर करू शकतो. जर भात एक्स्ट्रा राहत असेल थोडाफार तर तोही तुम्ही सकाळी असा फोडणीचा भात करून खाऊ शकता. आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय करा, जास्तीत जास्त कोथिंबिरीचा याच्यामध्ये वापर करा. तर बघा अशी मस्त चविष्ट पोळी खूप छान झाली होती आणि आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते. तर आता पाडवा येतो आहे, थोडी-थोडी आपल्याला साफसफाईला सुरुवात करायची आहे. पण एकदम जर सगळं काढलं ना, तर काय करायचं आणि काय नाही असं होऊन जातं आणि त्यामध्ये आपली दुखणी असतातच. तर दुखण्यांवरती पण काम करायचं आणि आपलं कामसुद्धा चालू ठेवायचं. तर म्हटलं आज इथला जो कप्पा आहे ना, तो साफ करूया. बघा तुम्ही सिंगल कप्पे हळूहळू जसा वेळ मिळतो तसं साफ करत जाल ना, तर हळूहळू तुमचे कधी साफसफाई होऊन जाईल हे तुम्हाला कळणार नाही. तर हा जो कप्पा होता ना, तर इथे मी काय करते बऱ्याचदा जे एक्स्ट्राच्या काही गोष्टी असतात तर ह्या जे ट्रेमध्ये मी ठेवत होती. तर म्हटलं आता हे प्लास्टिकमध्ये ठेवण्यापेक्षा हे जे एक्स्ट्रा डबे माझ्याकडे होते, जे जुने डबे होते मी काढून ठेवले होते. पहिले विचार केलेला की देऊन टाकेन, पण नंतर म्हटलं की राहू दे, कशासाठी तरी वापरता येतं. म्हणजे काही एक्स्ट्रा वगैरे ठेवायचं असेल, अगदीच खराब झाले असतील ना, तर मी अजिबात ठेवत नाही. पण बघा तुम्ही की त्यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे. तर म्हणून मी ठेवल्या होत्या आणि ते खरंच उपयोगाला आले. तर ह्याच्यामध्ये ना काय मी ह्याच्यामध्ये घालते ते मी तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये काळे तीळ आहेत, पिवळी मोहरी आहे, तुरटी आहे, त्यानंतर बडीशेप आहे. म्हणजे ह्या अशा काही गोष्टी असतात ना, ज्या आपल्याला कधी-कधीच लागतात. तर काही नजर काढायची असेल किंवा काही होम हवन करायचं असेल, तर तेव्हा अशा गोष्टी लागतात. तर म्हणून मी त्या एक्स्ट्रा अशा ठेवून देते एक साईडला. तर आता याच्यामध्ये बघा मी हे आहेत ते काळे तीळ आहेत. तर ते मी ह्याच्यामध्ये ठेवते. कारण कधी-कधी संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही ह्या गोष्टी मागायला जाल, तर दुकानदारसुद्धा कधी-कधी ह्या गोष्टी देत नाही. तर म्हणून शक्यतो ना हे ठेवून द्या आणि हे काही खराब होत नाहीत. पण हे जे तमालपत्र आहेत ना, मी खूप जास्त प्रमाणात मागवले होते. म्हणजे मागच्या वेळेला घेतले होते आणि त्यातले काही तमालपत्र आहेत ना, त्याला अगदी असे छोटे-छोटेसे किडे लागलेले होते. तर म्हणून मी ते जे चांगले वाटले ते काढून ठेवलेत आणि बाकीचे मी टाकून देणार आहे. ज्यांच्याकडे ओपन स्पेस आहे, जमीन आहे, तर तिथे तुम्ही जमिनीत पुरू शकता किंवा याला जाळून काय होतं, हवेतला जो बॅक्टेरिया असतो तो कमी होतो. पण आपण इथे आता तसं काही करता येत नाही आहे. तर म्हणून मी हे जे ओला कचरा आहे ना, तर त्याच्यामध्येच घालणार आहे आणि तमालपत्राचा खूप वापर होतो.
जिथेही तुम्ही काही स्टोरेज करत असाल खाण्यापिण्याचं, तर तिथे तुम्ही तमालपत्र नक्की ठेवा. बघा तिथे एकही किडा लागणार नाही. पण नुसतंच जर आपण असंच ठेवून दिलं ना, तर त्यालासुद्धा कधी-कधी बुरशीसारखे किडे लागतात. तर म्हणून हे सामान जे पण स्टोरेजचं सामान आपण स्वयंपाकघरात ठेवतो ना, तर त्याच्यावर नेहमी थोडं-थोडं का होईना लक्ष घालत चला. कारण काय होतं, की आपण इतकं म्हणजे आपण पैसे देऊन ते सामान आणतो आणि कधी-कधी आपल्या थोड्याशा दुर्लक्षितपणामुळे ते सामान शेवटी वापरलंही जात नाही आणि फेकून द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे थोडंसं जर आपण लक्ष दिलं ना, तर आपलं सामानसुद्धा व्यवस्थित राहतं आणि त्याच्यामुळे आपली जी पैशांची नासाडी होत असते, तर ती आपल्याला टाळता येते. तर आता इथला पहिला जो कप्पा आहे ना, तो मी पहिले व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगू, की जेव्हा तुम्ही स्वच्छ करता, जेव्हा तुम्ही तिथे अगदी व्यवस्थितरित्या त्या गोष्टी लावता, मग त्या कमीत कमी का असेना सामान तिथलं, पण तुम्ही नंतर बघा, की तुम्हाला तोच कप्पा खोलताना किती समाधान मिळतं, किती चांगलं वाटतं. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला हे सगळं आता हे खालचा कप्पा बघा कसा मेसी दिसतोय. ह्याच्यामध्ये काहीच कळत नाही, की कुठे काय ठेवलं आहे. मग एक गोष्ट शोधण्यासाठी ना तुम्हाला सगळ्या गोष्टी काढाव्या लागतात. तर म्हणून आपण जर ठेवतानाच काही गोष्टी व्यवस्थित ठेवल्या, ऑर्गनाइज ठेवल्या, तर तुम्हाला शोधताना अगदी सोपं पडतं. प्लस इतर व्यक्ती ज्या आपल्या घरातल्या असतात, ज्यांना समोर ठेवलेलं असूनसुद्धा कधीच काही दिसत नाही. म्हणजे माझ्याकडे तरी होतं. आता तुमच्याकडे असं होतं की नाही मला माहिती नाही. पण या दोघांनासुद्धा कधीच काही सांगितलं ना, त्यांना कधीच भेटत नाही. तर म्हणून आपल्याला ॲटलीस्ट माहिती असेल, तर आपण परफेक्ट सांगू शकतो, की अरे म्हणजे इथे ठेवलं आहे, उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. तर मग त्यांना ते कळतं. आणि असंच वरचेवर आपण जर थोडं-थोडं साफ करत राहिलो ना, तर ती जागासुद्धा स्वच्छ राहते, ऑर्गनाइज राहते आणि यूजफुल राहते. म्हणजे तुम्हाला जे हवं ते त्यावेळेला मिळतं. तर आता हे काही डब्बे जे असे येतात बघा आपल्याला काही ना काही पॅकिंगचे येतात. तर त्याच्यामध्ये ना मी काय करते, की हे जे सगळं म्हणजे ॲक्लिन पावडर, रुपेरी, त्यानंतर जे कोलगेट लागतं, म्हणजे जी भांडी देवांची वगैरे किंवा देव स्वच्छ करण्यासाठी जे लागतात ना, ते मी इथे एक साईडलाच ठेवते. म्हणजे पटकन भेटतं. पण कधी-कधी कसं आपण डब्बा थोडासा जरी ओलसर असेल ना, तर संपूर्ण खालचा जो पेपर आहे तो ओला होऊन जातो. तर म्हणून अशा प्रकारचा त्याला काहीतरी जुगाड केला. आणि दुसरा एक महत्त्वाचा जो याच्यामध्ये हॅक म्हणेन, तर हा एक फालुदासोबत मिळालेला डब्बा होता आणि मी ठेवला होता असाच, की कशासाठी तरी यूज होईल. आणि ह्याचा सगळ्यात परफेक्ट यूज कशासाठी झाला तो म्हणजे की हे कापूस ठेवण्यासाठी. म्हणजे बघा देव आपण साफ करतो किंवा चांदीच्या काही वस्तू साफ करायच्या असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला सारखा कापूस लागतो. तर मला असं हवं होतं, की तो कापूस जसा टिश्यू पेपर कसे निघतात तसा कापूस निघाला पाहिजे आणि त्याला एकदम परफेक्ट असा हा डब्बा मला मिळाला. की बघा यातून असा कापूस वरून ओढला ना, की बरोबर जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला कापूस याच्यातून काढता येईल आणि संपूर्ण कापूस त्याच्याने खराबसुद्धा होणार नाही. तर बघा अशा छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे टाकाऊपासून आपण असं बरंच काही-काही टिकाऊ करू शकतो. पण अगदीच काही खराब झालेलं असेल ना, तर ते सामान ठेवू नका. नाहीतर तुम्ही सगळंच जे काही लागतंय, नाही लागतंय, ते सगळंच जमा करत राहाल. तर बघा आता हा संपूर्ण कप्पा असा व्यवस्थित क्लीन आणि छान ऑर्गनाइज केल्यानंतर किती व्यवस्थित वाटतो आहे. म्हणजे इथली कुठलीही गोष्ट आता आपल्याला हवी असेल तर पटकन आपल्याला ती भेटेल आणि घेता येईल. तर आता हे जे कडाक्याचं ऊन पडतं आहे, दुपारचं अगदी बाहेर जायची काही बघायची सुद्धा इच्छा होत नाही. तर असं दुपारच्या ह्याच्यातून किंवा दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला जेव्हा तहान लागते, तर तेव्हा असं माठातलं थंड पाणी प्यायलं ना, तरच तहान भागते आणि आम्हाला तर इतकी सवय लागली आहे, की माठाचं पाणी पिल्याशिवाय तहान भागतच नाही. तर त्याच्यासाठी जे तुम्ही माठ आणता ना, ते चांगल्या क्वालिटीचं माठ आणा. आता हे माझं जे माठ आहे ना, हे मागच्या वर्षीच आणलं होतं आणि अजूनही बघा जसंच्या तसं आहे. कधी-कधी माठावरती ना असे व्हाईट व्हाईट असे थोडे स्पॉट दिसतात. तर म्हणून मी ते काय करते असे ब्रशने थोडेसे क्लीन करून घेते. तुम्ही माठाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे स्कॉच वगैरे ह्याच्याने कशानेही घासू नका. नाहीतर मग ते लवकर खूप जास्त प्रमाणात झिरपायला लागतं. मागच्या वेळी मी काही गोष्टीसुद्धा बघितल्या होत्या, की सोडा घाला, मीठ घाला,
पण त्याने नंतर काय झालं, माझं माठ आधीचं जे होतं ना ते खूप जास्त प्रमाणात झिरपायला लागलं. तर म्हणून काहीही गरज नाही. आपण जे पिण्याच्या पाण्याचं माठ आहे ना, ते अगदी साध्या पाण्याने तुम्ही धुवा स्वच्छ. बघा ते असंच छान क्लीन होतं. आणि अशा प्रकारे हे जे आपलं वरती काही जमलेलं असतं माठावर वगैरे थोडीशी धूळ किंवा काय, तर ते अशा प्रकारे तुम्ही ब्रशने क्लीन केलं तर ते छान क्लीनही होऊन जातं. किंवा तुमचं माठ बाहेरून अगदीच खराब झालं असेल तर तुम्ही माठवाल्याकडे घेऊन जा आणि तिथे ते लोकं ना पुन्हा असा हा जो लाल रंग आहे ना, ह्याचं पुन्हा ते छान असं आपल्याला लिपण करून देतात. तर म्हणजे मी जेव्हा त्या कुंड्यांच्या इथे गेली होती तर तेव्हा ते करत होते ऑलरेडी, तेव्हा मी बघितलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की माठाचा कलर निघत असेल, गेला असेल, तर तुम्ही पुन्हा त्याच्याकडून तो लावून घेऊ शकता. तर अशा ह्या उन्हाळ्याच्या काय काय तयाऱ्या आपण आत्तापासून म्हणजे करून ठेवायला पाहिजेत. फ्रीजचं पाणी अजिबात पिऊ नका, कारण फ्रीजच्या पाण्याने खूप सारे त्रास होतात. आपण आपल्या शरीराचा जो दाह आहे म्हणजे उष्णता आहे ते कमी करण्यासाठी आपण पाणी पित असतो, पण फ्रीजच्या पाण्याने ती उष्णता आणखीन जास्त वाढत असते. तर म्हणून जे पण आपण विचार करतो ना की आता थंड खाल्लं तर आपल्याला खूप मस्त ते तात्पुरतं बरं वाटतं, पण खरं तर त्याने आपल्या शरीराची उष्णता वाढते. तर म्हणून माठातलं पाणी पिलं ना तर आपली ती उष्णता कमी व्हायला मदत होते. तर म्हणून आता इथलं बघा हा जो सेक्शन आहे, तर आता सध्या काय झालं आहे, फ्रीजच्यामुळे माठ अडला जातो आणि त्याच्यामुळे इथे ना छान त्याला म्हणजे थंडगार असं पाणी होतं एकदम. माठाला तुम्ही बाहेरून हात लावलात ना तर तो जो माठ थंड लागतो त्याच माठातलं पाणी थंडगार होतं. पहिला जो माझा एक माठ आणला होता ना तो अगदीच कोरडा पडायचा, त्याच्यामुळे आतलं पाणी थंडही होत नव्हतं. तर म्हणून माठातलं पाणी असं त्याला ऊन कमी लागेल किंवा जिथे तो असा जास्त खूप हवेच्या संपर्कात येणार नाही अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे त्यातलं पाणी आहे ना खूप छान थंडगार होतं. तर आता फिल्टरमधलं जे पाणी आहे ते मी ह्याच्यामध्ये संपूर्ण ओतून घेते आणि माठ केव्हा स्वच्छ करते, जेव्हा हे घरी असतात ना तेव्हाच माठ स्वच्छ करून घेते. कारण उचलायला सांगितलं नाही, हा माठ खूप जड आहे आणि जवळपास 20 लिटर पाणी याच्यामध्ये राहतं या माठामध्ये. तर म्हणून उचलायला वगैरे तो जमत नाही, धुवायला जमत नाही. तर आता हे जे फिल्टरचं भांडं आहे ते पण आज पूर्ण क्लीन करून घेणार आहे. जी पण आपली पाण्याची भांडी असतात ती नेहमी स्वच्छ असावी, कारण आपण ती पिण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी भरतो. जर तुमची भांडी स्वच्छ नसतील तर ते प्यायचं पाणी त्याच्यामध्ये भरून तेच पाणी तुम्ही पिल्यानंतर तर त्याचे जे बॅक्टेरिया असतात किंवा जे विषाणू कीटाणू असतात तर ते तुमच्या पोटात जातील. तर म्हणून पिण्याची भांडी निदान आठवड्यातून एकदा तरी ती छान अशा प्रकारे घासून स्वच्छ करत चला. तर तुम्ही सुरुवातीला जर बघितलं असेल तर मी जे नवीन फिल्टर घेतलं होतं, जे अगदी ॲडव्हान्स असं मी फिल्टर घेतलं होतं की ज्याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा येत होतं, थंड म्हणजे साधं पाणीसुद्धा येत होतं, पण ते खरंच काहीच कामाचं नाही आलं. आणि हे फिल्टर जे ह्या फिल्टरला जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेत, पण तरीही अगदी हे जसं सुरुवातीला चालत होतं ना तसंच्या तसं अजून चालतं. तर म्हणून कधी कधी म्हणतात ना की खरंच जुनं ते सोनं. तर ते म्हणजे खोटं नाही आहे. तर फक्त आपण त्या गोष्टींची रेग्युलर काळजी घेतली तर त्या गोष्टी छान चालतात. हे फिल्टरसुद्धा मी रेग्युलर सर्व्हिसिंग करून घेते आणि त्यामुळेच ते फिल्टर आत्तापर्यंत खूप छान चालतं आहे. तर बघा स्वच्छ केलं ना की किती छान वाटतं, किती पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे त्या गोष्टीतली जी निगेटिव्हिटी असते ती खरंच निघून जाते आणि स्वच्छ छान प्रसन्न वाटतं. तर बघा आता क्लीन केल्यानंतर जेव्हा पाणी भरतं आहे तेव्हा ते ते बघण्यामध्ये सुद्धा मला एक वेगळीच मजा वाटते. तर खूप छान क्लीन झालं सगळं, इथला जो पोर्शन आहे तो पूर्ण क्लीन झाला. तर अशा प्रकारे घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी काय काय आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, हाईपसुद्धा नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.